नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, हा व्हिडिओ विशेष तुमच्यासाठी आहे. तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या डोक्यात जे पण कन्फ्युजन आहे ते नक्कीच दूर होईल. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 कालच्या रोजी सगळ्या उमेदवारांनी प्रेफरन्सेस लॉक केलेले आहे. विदाऊट इंटरव्ह्यूचे आपण बघितले तर 1,46,000 उमेदवारांनी प्रेफरन्सेस लॉक केलेले आहेत आणि विथ इंटरव्ह्यूचे जर आपण बघितले तर 1,31,000 उमेदवारांनी काय केलेलं आहे, प्रेफरन्सेस लॉक करून घेतलेले आहे. मोस्ट ऑफ द उमेदवारांनी प्रेफरन्सेस लॉक केलेले आहे. कन्फ्युजन असताना बरेचसे उमेदवार असे मला मिळाले की त्यांची कन्सेप्टच क्लिअर नाही आहे की आम्ही प्रेफरन्सेस कशा प्रकारे दिले पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात मोस्ट जे प्रॉब्लेम या भरतीमध्ये पाहायला गेला आहे प्रेफरन्सेस लॉक करताना, तेव्हा त्या उमेदवारांना माध्यमचं कन्फ्युजन झालं की कोणत्या माध्यमाला आपण प्रेफरन्सेस दिले पाहिजे. यामध्ये पण मोठा घोळ आहे मित्रांनो. आता बघा, 10वी आणि BEdच्या बेसिसवर आपलं माध्यम ठरलेलं असतं मित्रांनो, आणि प्रेफरन्सेस आपल्याला आपल्या ग्रॅज्युएशनचा जो विषय असतो त्यानुसार आलेले असतात. आणि मोस्ट ऑफ द जे प्रेफरन्सेस असतात ते चुकीचे पण आपल्याला आलेले असतात. पण आपल्याला वाटते की हा प्रेफरन्सेस आपल्याला आलं म्हणजे हे आपण त्याच्यासाठी एलिजिबल आहो. नाही, ग्रॅज्युएशनच्या लास्ट जो पण आत्ता पण सांगते तुम्हाला, प्रेफरन्सेस तुम्ही लॉक केलेला आहे. भरतीसाठी तुम्ही पुढे जाणार आहे, प्रेफरन्सेस तुम्ही लॉक केले आहे. पण जर PGच्या पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशनमध्ये शेवटच्या वर्षामध्ये जर तो तुम्हाला विषय नसेल, तुम्ही त्या जागेसाठी एलिजिबल नाही आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. खूप सारे कन्फ्युजन आहे. खूप साऱ्या उमेदवाराशी माझं बोलणं झालं आणि जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांच्या मनात खूप सारे अशा काय होते, कन्फ्युजन होते. सगळ्या गोष्टीचे कन्फ्युजन काय केले, दूर केले. काहींचं असं म्हणणं आलं की खूप मोठ्या जे यूट्यूबर्स आहे किंवा काही आहे त्यांची मेंटरशिप आम्ही घेतलेली आहे, पण आम्हाला गायडन्स व्यवस्थित नाही मिळाला, असं पण कानावर आले. कोणत्या यूट्यूबरबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे. पण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व झाले नसतील किंवा तुम्ही अजून पण काय असेल कन्फ्युजनमध्ये असेल की हे प्रेफरन्सेस दिले आणि आता पुढे आम्हाला काय करायचं आहे, तर मित्रांनो, आता याच्या पुढची जी प्रोसेस आहे, प्रेफरन्सेस तुम्ही लॉक केले, इथून 10 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल. त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं सिलेक्शन झालं असेल तर त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येईल. इथून 15 दिवस म्हटलं की पुढच्या महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये आपल्याला मेरिट लिस्ट पाहायला मिळू शकते, कोणतेही अडथळे नाही आले तर. जर काही अडथळे आले असेल तर पुन्हा आपल्याला काय विलंब लागू शकतं. तर फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबरमध्ये आपली मेरिट लिस्ट लागणार आहे. यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं किंवा नाही झालं हे तुम्हाला कळणार आहे. आणि मोस्ट ऑफ द कास्ट वाईज आणि ज्यांचे हाय स्कोरर आहे अशी लोक या भरतीमध्ये विदाऊटमध्ये डायरेक्टली लागून जाणार आहे. ते ZP असो, मनपा असो की संस्था असो, तिथे जाऊन तुमचं जर नंबर सिलेक्शन झालं असेल आणि तुम्ही तिथं गेले नाही तर या भरतीतून तुम्ही बाद आहात, तुम्ही जॉईनिंग घेतली नाही तर या भरतीतून सरळ काय होणार आहे, तुम्ही बाद होणार आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवायचं. तर मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव आलं असेल, मेरिट लिस्ट चेक करायची. पुन्हा दुसरी गोष्ट, लॉग इनमध्ये पण तुम्हाला दाखवले जाते. एक व्हिडिओ टाकणार मी, त्याच्यामध्ये कोणता राऊंड होता. सपोज दॅट फर्स्ट राऊंड टाकायचं. त्याच्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा होता की विदाऊट इंटरव्ह्यूचा. आणि जर सर्च केलं की कुठे तुमचं सिलेक्शन झालं, जसं प्रेफरन्सेस जनरेट झाले तसे तुमचं सिलेक्शन कुठे झालं हे पण तुम्हाला तुमच्या लॉग इनवरच दिसून येतो. जर मेरिट लिस्ट डाउनलोड होत नसेल, कारण की मेरिट लिस्ट खूप मोठी असणार आहे आणि याला डाउनलोड व्हायला खूप वेळ लागतो, खूप स्क्रोलिंग होतं, बरोबर आहे. यूट्यूब चॅनलवर किंवा टेलिग्राम चॅनलवर ही PDF तुम्हाला मिळू शकतं, बरोबर आहे.
त्याची स्क्रीनशॉट जिथे ज्या मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव आलेलं आहे, कोणत्या नंबरला आलेलं आहे त्याचं स्क्रीनशॉट काढू, त्याची प्रिंट काढून घ्यावी. ते प्रूफ असते की लिस्टमध्ये माझं नाव आलं. पुन्हा लॉग इनमध्ये पण तुम्हाला तुमच्या जिथे सिलेक्शन झालं त्या संस्थेचं तुम्हाला नाव आणि डिटेल्स तिथून तुम्हाला माहीत होऊन जाते. ZP सिलेक्शन झालं असेल तर EO ऑफिस टू जिल्हा वाईज काय होतं तुमचं सिलेक्शन होतं. तिथे जाऊन तुम्हाला काय करावं लागतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं आणि तिथून तुम्हाला तुमची जॉईनिंग डेट आणि पुढची प्रोसेस तुम्हाला माहीत होत असते. आता मित्रांनो, हे झालं विदाऊट इंटरव्ह्यूची सगळी प्रोसेस. अजूनपर्यंत खूप उमेदवार असे आहे, म्हणजे काल प्रेफरन्सेस लॉक करून सुद्धा उमेदवार सारखे प्रश्न विचारत आहे, खूप कन्फ्युजनमध्ये आहे. तर कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी जेव्हा नव्या असतात तेव्हा त्या गोष्टीसाठी आपण गोंधळलेलोच असतो आणि जसं त्या प्रोसेसमधून किंवा त्या गोष्टीमधून आपण चाललो असतो तर तेव्हा आपल्याला त्या गोष्टी ॲटोमॅटिक समजायला लागते. तर उगाच आपण टेन्शन घेऊन अर्थच नाही आहे. एक तर आपल्याला पहिलेच क्लिअर असते की आपण या भरतीत लागणार आहोत की नाही. सगळ्यांना स्वतःला विचारा तुम्ही की मी लागणार आहो की नाही. 100% तुमचंच मन तुम्हाला काय होईल, उत्तर देऊन टाकेल की हो माझंच ले. हाय मार्क्स असेल तर ऑब्वियसली तुमचं सिलेक्शन होणार. कास्टचा इथं प्रॉब्लेम येतो. AWSची जागा जास्त आहे तर EWSची जास्त भरल्या जाईल. NTच्या कमी जागा आल्या पण NTच्या पण भरल्या जाईल, पण कमी भरल्या जाईल. असा डिफरन्सेस आपण इथं पाहू शकतो. राहिली गोष्ट कट ऑफची. कट ऑफ जर विचारला तर ऑब्वियसली हायच कट ऑफ जाणार आहे. 120 125 ओपनपासून लागू शकतो. कमी कट ऑफ येऊन 110पर्यंत येऊ शकतो किंवा 100पर्यंत येऊ शकतो. त्याच्या खाली कट ऑफ जाणार नाही. आय थिंक मला तर असं वाटते 100 पण नाही जाणार. पण काही लोक सांगतात की 2 डिजिटवर येणार नाही. 2 डिजिटवर फर्स्ट राऊंडचा कट ऑफ जे कास्ट जसं ST कास्ट झाली, SC कास्ट झाली, अशा कास्टचा कट ऑफ लागू शकतो. म्हणजे ST कास्टमध्ये उमेदवार नाही मिळत मग यांचा कट ऑफ कमी लागू शकतो. पण बाकीचे जे कास्टचा विचार केला तर यांचा कट ऑफ हायच लागतं आणि लागू शकतो पण. झाली कट ऑफची गोष्ट इथे. मग राहिली मित्रांनो विथ इंटरव्ह्यूची प्रोसेस. त्याच्यानंतर जॉईनिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला 15 दिवसानंतर, म्हणजे ही 15 दिवसाची ही प्रोसेस झाली. त्याच्यानंतर लगेच विथ इंटरव्ह्यूचे कॉल्स चालू होतात. त्याला 15 दिवस दिले जाते. म्हणजे आपला सप्टेंबर मंथ तो पूर्ण कशात जाणार आहे, ह्या प्रोसेसमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यूच्या जॉईनिंगमध्ये जाणार आहे. तर विथ इंटरव्ह्यूची प्रोसेस तुम्हाला सप्टेंबरच्या 15 तारखेनंतर किंवा 20 तारीख, आपण असं समजू की सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये चालू होऊ शकते. आणि त्याच्यात पण आपल्याला 15 दिवस संस्थेंना आणि आपल्याला 15 दिवस दिल्या जातं. कशासाठी, इंटरव्ह्यूसाठी. या 15 दिवसात संस्थेंना इंटरव्ह्यू काय करावं लागते, इंटरव्ह्यूची तयारी करावं लागतं, इंटरव्ह्यू घ्यावं लागतं. त्या प्रोसेससाठी त्यांना 15 दिवस दिले जाते आणि आपल्याला इंटरव्ह्यू देण्यासाठी या 15 दिवसात 3 संस्थेला आपल्याला कॉल असेल तिथे जायचं, इंटरव्ह्यू द्यायचं. आता इंटरव्ह्यू बेस आहे तर सगळ्यांना माहीत आहे की टेटचे 70% मार्क्स, तुमची शैक्षणिक अर्हता, तुमची व्यावसायिक अर्हता, त्याची मार्क्स. आणि यावेळेस फक्त जे इंटरव्ह्यू आहे त्याचे 10 मार्क्स आहे मित्रांनो. म्हणजे इंटरव्ह्यू फक्त 10 मार्क्सचं यावेळेस तुमचं होणार आहे. त्यामध्ये बघा तुमची पर्सनॅलिटी, तुमचं जनरल नॉलेज, त्याच्यानंतर तुमचं तुमच्या सब्जेक्टवर किती कमांड आहे, तुमचा डेमो पाहायला जाईल. ह्या सगळ्या गोष्टीवर काय असेल, रेकॉर्ड असतात. डेमो पण रेकॉर्ड होतात आणि इंटरव्ह्यूज पण रेकॉर्ड होतात. पॅनल असतात, पर्टिक्युलर पॅनल असतात. पूर्ण एकच सब्जेक्टचे शिक्षक बसणार असं नाही, मॅनेजमेंट असतं, पूर्ण पॅनल असतं, कमिटी असते. त्यांच्यासमोर आपल्याला इंटरव्ह्यू द्यावं लागतं आणि रेकॉर्डेड असतं. तर यामध्ये जनरली कोणते प्रश्न विचारले जाते, कशा प्रकारे दिल्या, ह्या रिलेटेड सगळे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहे. ज्या प्रोसेसमधून 2022च्या ज्या प्रोसेसमधून मी गेलेली आहे त्या सगळ्या प्रोसेस, इच अँड एव्हरी क्वेश्चन मी त्याच्यात टाकलेले आहे. जरी आता ठीक आहे, मोस्ट ऑफ द उमेदवारांना माझं चॅनल माहीत नसेल किंवा माझ्या रिलेटेड काही माहीत नसेल तर
जर तुम्हाला माझ्या चॅनलबद्दल माहीत असेल तर आत्तापासूनच काय करा, माझे जे पण व्हिडिओज आहेत ते क्लिअर नसतील, थोडे व्यवस्थित पण नसेल, कारण की तेव्हा मी स्टार्टच केलं होतं याबद्दल माहिती देणं, कारण की पवित्र पोर्टलबद्दल कोणीच व्यवस्थित माहिती देत नव्हतं. त्यामुळे हा चॅनल मी स्टार्ट केला की जेणेकरून उमेदवार ज्या फेजमधून मी गेली त्या फेजमधून उमेदवारांनी जावं नाही. तर ते नक्कीच तुम्ही सगळे लेसन प्लॅन पण टाकलेले आहे, इंटरव्ह्यू कसे कंडक्ट करतात, डेमो कशा प्रकारे घेतल्या जाते, ह्या सगळ्या गोष्टी मी टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. जरी पण तुम्हाला पुन्हा काही कन्फ्युजन असेल आणि हे कन्फ्युजन तुम्ही काय करायचं असेल, तुम्हाला क्लिअर करायचा असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या ईमेल थ्रू. सगळ्यांनी माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलवर जेवढे पण मी व्हिडिओ टाकत असते सर्वप्रथम तिथे मिळते तुम्हाला, त्यानंतर यूट्यूबवर तुम्हाला सापडेल. आणि जर काही कमेंट तुमची काही कन्फ्युजन असेल किंवा तुम्ही कन्फ्यूज असाल तर एकदा माझ्याशी बोलून बघा. नक्कीच तुम्हाला असं वाटेल की नाही, आमची जी पण डाऊट आहे, आमचे जे पण प्रॉब्लेम आहे ते सगळे क्लिअर झालेले तुम्हाला मिळेल. फोन न उचलणं, पहिली गोष्ट तर फोन थ्रू कॉलिंग थ्रू मी बोलतच नाही. ईमेल आय डी थ्रू, गुगल मीट थ्रू, जसं 1 to 1 व्हिडिओ कॉलिंग, ऑडिओ कॉलिंग थ्रू जोपर्यंत तुमचे जे डाऊट्स आहे क्लिअर नाही होत तोपर्यंत आपलं कन्व्हर्सेशन चालू असतं. सगळे डाऊट क्लिअर करते, प्लस सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असते की या प्रकारे अशा गोष्टी होतात. तिथे तुमचं कन्फ्युजन कुठेच राहत नाही. आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर सगळ्या गोष्टी माहीत असेल तर तुम्ही कसं कॉन्फिडन्सनं पण पुढे जाऊ शकता. तर नक्कीच मला कमेंट करा की मॅडम तुमची ईमेल आय डी प्रोव्हाइड करा, किंवा मी माझी ईमेल आय डी तुम्हाला स्क्रीनवर प्रोव्हाइड करून देतो. मला ईमेल करा की मॅडम मला तुमचं गायडन्स पाहिजे. आणि नक्कीच या प्रोसेसमध्ये आता बघा, तुम्ही म्हणसाल मॅडम आणखी खूप वेळ आहे. खूप वेळ नाही आहे. मोस्ट ऑफ द कॅन्डिडेटचे जे डॉक्युमेंट आहे त्याच्यातच प्रॉब्लेम आहे. त्यांना माहीतच नाही कोणते डॉक्युमेंट पाहिजे. आणि हे पण मी माझ्या व्हिडिओवर लिस्टच टाकलेली आहे, शॉर्टमध्ये लिस्ट टाकलेली आहे कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे. मग त्यानुसार काय करायचं, त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा तो शॉर्ट पहा. त्याच्यानुसार तुम्ही काय करा, तुमचे डॉक्युमेंटची झेरॉक्स रेडी करून घ्या. एका संस्थेला 2 झेरॉक्स कॉपी लागत असतात. 25 फोटो काढून ठेवा. एका जागी आपल्याला 2 ते 3 फोटो लागतात, 2-2 फोटो मागतात ते. आणि सगळ्या एक डायरी ठेवा, पेन ठेवा, सगळे डॉक्युमेंट ठेवा, ओरिजिनल डॉक्युमेंट रेडी ठेवा, झेरॉक्सचा बंच वेगळा ठेवा. 3 शाळेवर जायचे म्हणजे 6 बंच तुम्हाला लागतं. एक एक्स्ट्रा किंवा 2 एक्स्ट्रा बंच घेऊन ठेवा. कोणत्याही गोष्टीला आपल्याला काही मागितलं असेल ते आपल्याला देता आलं पाहिजे. पॅन कार्ड, आधार कार्ड कंपल्सरी असते, ते आपल्या वॉलेटमध्येच ठेवा. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस फर्स्टली तुमचं आधार कार्ड मागतात, पॅन कार्ड मागतात. बँकचं डिटेल्स तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. हे नाही, आय थिंक हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये मी नाही सांगितलेलं आहे तुम्हाला, पण तुम्हाला नंतर जेव्हा तुमची जॉईनिंग होते आणि तुमचं शालार्थ आय डी क्रिएट होत असते तेव्हा तुम्हाला ऑथराईज बँकेचं काय पाहिजे असतं, अकाउंट पाहिजे असतं. तर एक अकाउंट पण, सेफ साईड अकाउंट पण तुमचं असलं पाहिजे. नसेल, हजबंडचं असेल तर आत्तापासूनच तुम्ही काय करू शकता, हजबंडचं असेल, वडिलांचं असेल किंवा काढलं नसेल तर तुम्ही आत्ता पण काय करू शकता, तुमचं अकाउंट काढू शकता. कारण की अकाउंट क्रिएट व्हायला 1-15 दिवस लागतं. आणि आतापासून जर प्रोसेस तुम्ही केली तर तुमचं अकाउंट रेडी असेल फॉर द पेमेंटेशन किंवा शालार्थ आय डीसाठी. हे झाले मित्रांनो सगळ्या गोष्टी. यामध्ये जर काही कन्फ्युजन असेल, आता जसं जसं ही प्रोसेस होणार, आता आपल्याला वेट करायचं आहे मेरिट लिस्टचा, जॉईनिंगचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं. यामध्ये पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा, ईमेल करा. ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. नक्कीच सगळ्या गोष्टी मी क्लिअर करेल. मला विशेष म्हणजे तुम्हाला मदत करणे हाच मोठो आहे. एक वन टाईम कन्व्हर्सेशन, वन टाईम मीटिंगसाठी 150 रुपीज चार्ज असेल. जर तुम्ही ॲग्री असाल यासाठी 150 रुपीजसाठी खूप कमी प्राईस आहे हे. आणि का प्राईस ठेवली, कारण की मी अर्धा तास किंवा 1 तास माझा वेळ तुम्हाला देत आहे, त्यासाठी हे चार्जेस ठेवलेले आहे.
अदरवाईज चार्जेस ठेवण्याची काहीच कारण नाही आहे. एवढा वेळ मी तुम्हाला देणार आहे म्हणून हे चार्जेस आहे. पण सगळ्या गोष्टी माझी मनापासून इच्छा आहे की तुमचं चांगलं व्हावं, तुम्ही जास्तीत जास्त लोक जॉईन व्हा आणि न कन्फ्यूज असता तुम्ही जॉईन व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि यामध्ये जर कुठेतरी माझी तुम्हाला मदत होत असेल, त्यामुळेच मी चॅनल काढलेला आहे आणि हाच माझा उद्देश होता की तुम्हाला मदत करणे. तर व्हिडिओ थ्रू कोणी जे उमेदवार असतात ते काय करतात, स्टार्टिंगचा व्हिडिओ बघून घेतात आणि स्किप करतात किंवा पूर्ण व्हिडिओ ते बघत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी मला सांगायच्या असतात त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. मग उपाय काय की 1 to 1 माझ्याशी बोलले, तुमच्या मनातलं जे आहे काही तुम्हाला प्रॉब्लेम डाऊट आहे ते तुम्ही 1 to 1 मला विचारू शकता. तुमचे पण डाऊट्स क्लिअर होईल आणि मला पण तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर करण्यात तुम्हाला मदत करण्यात खरंच आनंद होईल. तर पुढच्या ज्या प्रोसेस आहे स्टेप वाईज मी नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे. आणि जर तुम्हाला कोणत्या टॉपिकवर काय व्हिडिओ पाहिजे असेल नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही कळवा की मॅडम ह्या टॉपिकवर मला तुम्ही व्हिडिओ टाका. नक्कीच मी त्या टॉपिकवर टाकेन. विशेष म्हणजे मला विशेष शिक्षकांची भरपूर कमेंट्स असतात की मॅडम आमच्याबद्दल तुम्ही सांगा. त्याच्यावर मी प्रॉपरली व्हिडिओ बनवलेला आहे. जागा पण मी म्हटलं होतं त्यानुसार जागा पण यामध्ये आलेल्या आहे आणि सिलेक्शन पण तुमचं नक्कीच या राऊंडमध्ये होतील. मोस्ट ऑफ द जेवढ्या पण 1500 1200 1500 जागा आल्या असतील सगळ्या वॅकन्सीज भरल्या जातील. मग आता कट ऑफ किती लागणार आहे, 1200 ते 1500 जागा आहे. विचार करा तुम्ही. तर कट ऑफ किती जाणार, हाय जाणार. पण म्युझिक टीचर झालं किंवा विशेष शिक्षक म्हणजे कार्यानुभव टीचर झाले, आर्ट टीचर झाले, स्पोर्ट्स टीचर, जनरली स्पोर्ट्स टीचर आपल्याला आर्ट्स टीचर बघायला मिळतं. म्युझिक टीचर फार कमी बघायला मिळतं आपल्याला. जसं की प्रायव्हेटमध्ये असतं म्युझिक टीचर पण गव्हर्मेंटमध्ये फार कमी बघायला मिळतं आपल्याला. मग यांचा कट ऑफ कसा लागू शकतो, कमी लागू शकतो कारण की कॅन्डिडेट कमी असते. पण इथं आपण हा विचार करू शकतो किंवा करायचा आहे की जागाच आपल्या कमी आहे तर आपला कट ऑफ ऑब्वियसली काय जाणार आहे, हाय जाणार आहे. मग आपल्याला विदाऊटमध्ये लागणार का, नाही लागणार. कमी मार्क्स असेल तर नाही लागणार, जास्त मार्क्स असेल तर नक्कीच आपलं सिलेक्शन होईल. मग नाही लागणार तर आपल्याला काय ऑप्शन आहे, आपल्याला ऑप्शन आहे विथ इंटरव्ह्यूचा. विथ इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच आपलं काय होणार, सिलेक्शन होणार. आणि या राऊंडमध्ये पण सिलेक्शन नाही झालं तर आपल्याला नेक्स्ट राऊंडमध्ये नक्कीच चान्स आहे. बरोबर आहे. या राऊंडमध्ये आपलं सिलेक्शन नाही झालं तर आपल्याला नेक्स्ट राऊंडमध्ये ऑब्वियसली काय होणार आहे, सिलेक्शन मिळणार आहे. आणि नेक्स्ट राऊंडमध्ये कमी कट ऑफ येणार, खाली कट ऑफ जाणार तर मग आपल्याला तिथे चान्स आहे. आणि शेवटी आपल्याला सेकंड फेजमध्ये पण चान्स नाही मिळाला मित्रांनो तर माझी रिक्वेस्ट आहे 2027मध्ये पण तुम्हाला टेटची एक्झाम येणार आहे. 2027ची मार्च एप्रिलमध्ये हे एक्झाम असणार आहे. आतापासूनच त्याच्यासाठी तयारी करा. खूप फार वेळ आहे आता तुमच्याकडे. हे 15 दिवस इंटरव्ह्यूचे खूप वेळ. त्याच्यानंतर पण जर जॉईनिंग झाली नाही तर आपल्याकडे खूप ड्युरेशन आहे. 6 ते 7 महिने आहे. त्यामध्ये चांगला अभ्यास तुम्ही करू शकता, चांगले मार्क्स तुम्ही घेऊ शकता. आणि चांगले मार्क्स घेतला म्हणजे सिलेक्शन आपलं पक्का असते. त्याआधी जे CTET किंवा TET होईल डिसेंबरची ती पण तुम्ही देऊ शकता. त्यामध्ये क्लिअर झाले तर मग त्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही जे 2027चे टेट देणार आहे त्यामध्ये ॲड करू शकता. म्हणजे तिथं तुमचा प्रॉफिट आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. TET, CTET आणि टेट ह्या सगळ्या एक्झामचा सिलेबस एकच असतो आणि पॅटर्न पण एकच आहे. वेगळा कोणताच अभ्यास करण्याची गरज नाही आहे. तर ह्यासाठी आणि सध्याच्या कंडिशनमध्ये यूट्यूबवर बघा, फेसबुकवर बघा, इंस्टावर बघा, सगळीकडे आपल्याला क्लासेस दिसतील. या क्लासेसचा तुम्ही फायदा घेऊ शकता आणि तुमची हे जे एक्झाम आहे ते क्लिअर करा. त्यांच्यामध्ये चांगले मार्क्स मिळवा. ज्यांना या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स नाही, कारणं देणं बंद करा. मार्क्स कमी आले कारण की तुम्ही प्रयत्न केला नाही. आणि जर तुम्ही प्रयत्न केला असता तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळाले असते.
लाईफमध्ये कारणं खूप देऊ शकतो. आपल्याकडे खूप कारणं असते की मी घर सांभाळते, लेकरं सांभाळते, एज सॉरी आपण या स्टेजला आहो आता सध्या की आपली एज जास्त आहे आणि जे अपियर आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे. सॉरी, एज जास्त आहे त्यामुळे आपण खूप सारे कारणं देऊ शकतो. ऑलरेडी वर्किंग असणं, स्ट्रगलिंग असणं, फॅमिली असणं आणि हे सगळं करून पण आम्ही अभ्यास कसा करावा होत नाही. मोस्ट ऑफ द लेडीजचा हा विषय असतो. जेंट्सचा पण असतो, जेंट्स पण वर्किंग असतात आणि सर्चिंगच असतात, ते जॉब होत नाही कुठेतरी. तर यामध्ये निराशा आहे. ते निराश होण्याची गरज नाही. कारण न देता जर आपण अभ्यास केला, कन्सिस्टन्सीने अभ्यास केला, या एक्झामसाठी हार्डली 2 तास जरी रोज अभ्यास केला तुम्ही, सकाळी उठून म्हणा, वेळ नसतं तुमच्याकडे तर मग तुम्ही एक 3 ते 5 अभ्यास करू शकता किंवा 4 ते 6 असा अभ्यास जर आपण स्वतः वेळ दिला किंवा रात्री एक 10 ते 12 अभ्यास केला, त्या ड्युरेशनमध्ये मला हेच करायचं असं केलं तर नक्कीच तुम्ही ह्या भरतीत चान्स मिळाला नाही तर नेक्स्ट 2027च्या भरतीत तुम्हाला नक्कीच चान्स मिळणार आहे. तर हे होत्या मित्रांनो सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारे काही गायडन्स पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला फर्स्ट ऑफ ऑल लाईक करा, त्याच्यानंतर सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांना पण मदत होईल. माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि हाईप पण करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय होईल, हे व्हिडिओ पोहोचवेल आणि त्यांना पण मदत होईल. धन्यवाद.